नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। लेखा व कोशागार विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती, त्याचे एक लेटेस्ट अपडेट आलेले मित्रांनो। परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये एक महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो। तर चला बघूया। हे बघा मित्रांनो, 27 मार्च 2025 रोजी ही अपडेट आलेली आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवा आणि लेखा व कोशागार परीक्षेचा अभ्यास करत असणार तर तुमच्यासाठी आपण एक कोर्स लॉन्च केलेला मित्रांनो। बघा, कोर्स आहे मित्रांनो सरळ सेवा भरती आणि चालू घडामोडी नोट्स। ही जो कोर्स आहे मित्रांनो, हा लेखा व कोशागार भरती आणि आदिवासी विकास भरती या दोन्हींसाठी उपयुक्त असणार आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला नोट्स दाखवतो। हे बघा, हे आपले ॲप आहे मित्रांनो। इथं बघू शकता 2025 आणि 2024 असे आपण दोन सेपरेट फोल्डर बनवलेले आहेत। इथं बघा, जानेवारी आणि फेब्रुवारीचे नोट्स आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। हे बघा, नोट्स ओपन व्हायला मित्रांनो थोडा वेळ लागू शकतो। हे बघा मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता अत्यंत असे शॉर्ट्स असे आपण नोट्स बनवले आहेत मित्रांनो। बघा, टॉपिक वाइज असे नोट्स बनवले मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे। बघा, संरक्षण, बघा तुम्ही इथे तुम्हाला निधन, टॉपिक वाइज क्रीडा घडामोडी असे टॉपिक वाइज नोट्स बनवले आहेत मित्रांनो। कोर्सचे वैशिष्ट्य बघा मित्रांनो काय काय आहे। जानेवारी 2024 पासूनच्या सर्व चालू घडामोडींचा समावेश, सर्व PDF डाउनलोड आणि प्रिंट करता येतील। इतर कोणतेही पुस्तक वाचायची गरज नाही। व्ह्यूज जे ते मित्रांनो अनलिमिटेड आहेत आणि व्हॅलिडिटी मित्रांनो 6 महिन्यांची आहे। आणि कोर्सची फी मित्रांनो आपण फार मोफत ठेवलेली आहे, फक्त आणि फक्त 99 रुपये। तर अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता। तर लवकरात लवकर या कोर्सला एनरोल करा। तर चला मित्रांनो, अपडेट काय ते बघूया। ही बघा मित्रांनो, ही अपडेट आलेली होती। कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व परीक्षेच्या दिनांकाबाबत सूचनापत्र। ठीक आहे, तर तीन सूचना आहेत मित्रांनो। पहिली म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, सेकंड म्हणजे कालावधी आणि तिसरं म्हणजे परीक्षा दिनांक। तर पुढे बघा काय, सहसंचालक लेखा व कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात दिनांक 17/1/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। तर मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित आहे। चला पुढे बघा, ही जी परीक्षा आहे मित्रांनो ती होणार आहे 19 एप्रिलला। ठीक आहे, ही जी परीक्षा मित्रांनो ती होणार आहे 19 एप्रिलला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख नाही आहे। ठीक आहे, इथे निगेटिव्ह जो मार्किंग मित्रांनो त्याचा उल्लेख केलेला नाही। तर ती कुठे बघायला मिळेल मित्रांनो, ते तुम्हाला हॉल तिकीटवर बघायला मिळू शकतं। जर हॉल तिकीटवर सूचना दिलेली असेल तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो 100%, आणि जर नसेल तर नसणार आहे मित्रांनो। तर पुढे बघा, स्वरूप बघू आपण। हे बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिकेत टोटल 100 प्रश्न असणार मित्रांनो, आणि त्यांचं विभाजन त्यांनी 4 ग्रुपमध्ये केलेले। ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी। प्रत्येक ग्रुपचा कालावधी असणार मित्रांनो 30 मिनिटं, 30 मिनिटं, 30 मिनिटं आणि 30 मिनिटं। प्रत्येक ग्रुपमध्ये प्रश्नांची संख्या असणार मित्रांनो 25, 25, 25 आणि 25। ती अशा प्रकारे असणार मित्रांनो, मराठीमध्ये 7 प्रश्न, इंग्रजीमध्ये 6 प्रश्न, सामान्य ज्ञानामध्ये 6 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीमध्ये 6 प्रश्न। हे ग्रुप ए चं झालं। ग्रुप बी मध्ये मराठीचे 6 प्रश्न, इंग्रजी 7 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 6 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 6 प्रश्न। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्नांची संख्या राहणार आहे। बघा, जेव्हा सर्वप्रथम तुम्ही ग्रुप ए मध्ये असणार तर तुम्हाला ग्रुप ए साठी मित्रांनो टोटल 30 मिनिटं मिळणार आहेत। आणि जेव्हा हे 30 मिनिटं मित्रांनो पूर्ण होतील तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रुप बी मध्ये जाणार। आणि जेव्हा तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार तर तेव्हा तुम्हाला परत ग्रुप मध्ये येता येणार नाही, ही लक्षात ठेवा मित्रांनो। आणि जेव्हा ग्रुप बी चे 30 मिनिटं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही ग्रुप सी मध्ये जाणार, आणि जेव्हा ग्रुप सी चे 30 मिनिटं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही ग्रुप डी मध्ये जाणार। आता असं नाही होणार की कोणी म्हणणार की नाही सर माझा ग्रुप ए जो आहे तो 15 मिनिटात झाला तर मी आता ग्रुप बी सॉल्व्ह करतो। तर असं नाही करताना मित्रांनो, जेव्हा 30 मिनिटं पूर्ण होतील तेव्हाच तुम्ही ग्रुप बी मध्ये एंटर करणार। तर स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे। आणि याचा क्रम मित्रांनो असा असू शकतो की हे जे ग्रुप सेक्शन ए आहे तो इझी असणार आहे आणि ग्रुप डी जो आहे तो हार्ड असणार आहे। मतलब याची डिफिकल्टी लेवल मित्रांनो अशी असू शकते। ठीक आहे, म्हणजे ग्रुप ए तुमचा होऊ शकतो 15-20 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतो, ग्रुप बी ला 20 मिनिटं लागू शकतात, ग्रुप सी ला 25 मिनिटं लागू शकतात, ग्रुप डी ला प्रॉपर 30 मिनिटं लागू शकतात। तर याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो ग्रुप वाईज। ठीक आहे, तर मित्रांनो याच्यासाठी आपण
कोर्स वगैरे लॉन्च केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सांगितले कोर्सचे वैशिष्ट्य काय, नोट्स वगैरे तुम्ही बघितलं आहे. तर लवकरात लवकर कोर्सला एनरोल करा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.